नमस्कार. कान्हाने सखीला घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करून दिलेले असतात. त्यामुळे सखी खूपच अस्वस्थ असते. सरकारला तर खूपच आनंद झालेला असतो. सरकार खूपच खुशीने उड्या मारत असते. घटस्फोटाच्या पेपरवरच्या सह्या बघून ती स्वतःशीच म्हणत असते, कान्हा, कान्हा काय कबीर किर्लोस्कर, तुला काय वाटलं तुला जे पाहिजे तसं होईल का? अरे सरकार आहे मी, सरकार एवढ्या सहजासहजी हार मानत नाही. बघितलंस ना, तुम्हाला दोघांना कायमचं वेगळं केलं मी. तेवढ्यात मात्र तिथे गौतम आलेला असतो आणि गौतम मोठ्याने बोलतो, तेजस्विनी वहिनी आत येऊ का? तेव्हा मात्र सरकारची नाटकं सुरू होतात. सरकार लगेच बोलते, छोटे भाऊजी तुम्ही या ना आतमध्ये. तेव्हा गौतम आतमध्ये जातो. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, भाऊजी भाऊजी तुम्ही इथे काय करताय? काही काम होतं का? तेव्हा लगेच गौतम बोलतो, तुझ्या खोलीमध्ये यायचं असेल तर काही काम असेल तरच यायचं, असं सहजासहजी मी येऊ शकत नाही. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, असं काहीच नाहीये गौतम भाऊजी, तुम्ही असा विचारच का करताय? तुम्हाला जेव्हा तुमच्या वहिनीशी बोलावंसं वाटेल तेव्हा तुम्ही या खोलीत येऊ शकता. तेव्हा मात्र गौतम तेजस्विनीला बोलतो, मला नाही माहिती आता मी तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते ऐकल्यानंतर तू मला खरं उत्तर देशील की नाही. पण मी एवढंच सांगेन वहिनी, तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस. तेवढ्यात मात्र सरकार बोलते, काय झालं भाऊजी, काय चुकीचं करतेय मी? तेव्हा मात्र गौतम बोलतो, वहिनी आज तू मुद्दामून सखीला घटस्फोटाचे पेपर घेऊन कान्हाकडे पाठवलंस. मुद्दामून घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या घेतल्यास. तेव्हा लगेच सरकार बोलते, मग काय करायचं होतं भाऊजी मी? बोला ना, काय करायचं होतं मी? भाऊजी मी जे काही केलं ते चुकीचं केलं असं तुम्हाला वाटतंय, मला नाही वाटत. कारण तुम्हाला माहितीये का भाऊजी, मी माझ्या मुलीला आतून असे एकटं रडत बसलेलं नाही पाहू शकत. तेव्हा लगेच गौतम बोलतो, चुकतेस तू वहिनी, चुकतेस. अगं सखी कान्हापासून लांब झालीये ना म्हणून ती रडत होती. तुला समजायला पाहिजे होतं. वहिनी तू काय केलंस माहितीये का, तू दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं केलंस आणि म्हणूनच मला सुद्धा तुझ्यावरती डाऊट आहे. तेव्हा लगेच सरकार बोलते, डाऊट? कसला डाऊट गौतम भाऊजी? तेव्हा लगेच गौतम बोलतो, वहिनी तू माझी वहिनी नाहीस हा डाऊट. खरं सांगू का वहिनी, तू माझी वहिनी असूच शकत नाहीस याची मला पूर्णपणे खात्री पटलीये. तेव्हा तेजस्विनी बोलते, गौतम भाऊजी काय चाललंय तुमचं, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. तेव्हा गौतम बोलतो, अजिबात नाही वहिनी, आरोप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगं तुला कळतंय, कोणती आई आपल्या लेकीला तिच्या नवऱ्यापासून तिच्या संसारापासून लांब करण्याचे सल्ले देईल? आणि तू तर तुझ्या लेकीला घटस्फोटाचा सल्ला दिलास. तिथेच तिथेच तू संपलीस आणि तिथेच माझ्या मनाचा कौल आला की नाही, ही ही जी आपल्या समोर आहे ना ती आपली तेजस्विनी वहिनी असूच शकत नाही. कारण आपल्या मुलीला असं ती वेगळं करणारच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी तेजस्विनी बोलते, बस काय चाललंय तुमचं गौतम भाऊजी? मग आजपासून मी तुमचं सगळं काही ऐकून घेते. तुम्ही माझ्यावरती आरोप करताय म्हणून मी शांत आहे, पण तुम्ही तर माझ्या अब्रूचे धिंडवडेच काढताय. त्या कान्हाने येऊन माझे डोळे चेक केले तरी सुद्धा सगळ्यांनाच खात्री पटली की मी तेजस्विनी राघव कामत आहे म्हणून. मग मग गौतम भाऊजी तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच गौतम बोलतो, वहिनी कशावरून तू त्या डॉक्टरला मॅनेज केलं नशील? वहिनी कशावरून, बोल ना. तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, बस झाला, बस झालं. आजपर्यंत तुम्ही माझे लहान धीर म्हणून मी तुम्हाला समजून घेत राहिले, पण तुम्ही तर माझा अपमान करताय. तेव्हा लगेच गौतम बोलतो, आता तर माझी पूर्णपणे खात्री पटली की तूच सरकार आहेस आणि तू जर का सरकार आहेस ना तर मी सहजासहजी तुला या घरात टिकू देणार नाही. आणि गौतमने तिचा हात धरलेला असतो आणि तिला फरफटत फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं आणि जोरात ढकलून दिलेलं असतं. त्यावेळेला सरकार चांगलीच तोंडावर आपटलेली असते.
त्यावेळेला सरकार स्वतःशीच बोलते, हा गौतम स्वतःला खूपच शाणा समजतोय, पण त्याची त्याला लायकी दाखवलीच पाहिजे. आता मात्र मी शांत बसणार नाही. आता त्याला मी त्याची लायकी दाखवणारच. आणि तेवढ्यात मात्र सखी, परशू सगळेजण तिथे आलेले असतात. तेव्हा लगेच परशू गौतमला बोलतो, गौतम काय चाललंय तुझं? तू वहिनीशी अशा प्रकारे का वागतोयस गौतम? तेवढ्यात मात्र मोठ्याने सखी बोलते, गौतम काका काय चाललंय? माझ्या आईशी असं वागताना काहीच कसं वाटत नाही. तेव्हा मात्र सरकारची नाटकं सुरू होतात आणि ती लगेच सखीला बोलते, सखी सखी बाळा थांब, उगाचच त्यांच्यावरती आवाज चढवू नकोस. सखी सखी बाळा, त्यांचं काही चुकत नाहीये. अगं त्यांचा माझ्यावरती संशय आहे की मी तुझी आई नाही, मी खरं तर सरकार आहे. तेव्हा लगेच सखी बोलते, काय चाललंय काका? आईचे डोळे चेक केले, आपल्या समोर सगळं सत्य आलं आणि तरी सुद्धा तू असं वागतोस? हे बघ काका, तू माझा आवडता काका जरी असलास तरी तू माझ्या आईशी असं नाही वागू शकत. का काका, का तू का असं वागलास? तेव्हा लगेच मोठ्याने गौतम बोलतो, प्लीज सखी प्लीज स्वतःला शांत कर. सखी तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. तू असं कसं काय वागू शकतेस सखी? तेव्हा लगेच सखी बोलते, काका अरे तुझं काय चाललंय? मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय. काका तू माझ्या आईशी असं नाही वागू शकत. तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी बाळा शांत हो आणि स्वतःच्या मनाला विचार, तुझा गौतम काका कधीतरी चुकलाय? सखी बाळा तू असा विचार का करतेस? अगं तुझा गौतम काका त्याच्या वहिनीवरती किती प्रेम करतो, त्याची एक नजर त्याच्या वहिनीला ओळखू शकते एवढी कटाक्ष नजर आहे, आणि तो या भामट्या बाईचा चेहरा नाही ओळखू शकत. सखी हिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस, कारण ही सरकार आहे, सरकार. तेव्हा लगेच सरकार बोलते, भाऊजी भाऊजी असं काय करताय तुम्ही? भाऊजी असं नका ना करू. अहो हात जोडते मी तुमच्या समोर. अहो का माझ्याबद्दल अशी मनात अडी निर्माण करून घेतलीयत? तेव्हा गौतम बोलतोय, तुझी ही नाटकं बंद कर. तुझ्या या नाटकांना भुलणारी माणसं या घरात आहेत, पण मी नाही. कारण तू सरकार आहेस हे तुझ्या नजरेत समजतं, तुझ्या नजरेत तो राग दिसतो. तेव्हा मात्र सखी बोलते, काका बस बस झालं. माझ्या आईचा होणारा अपमान मी अजून सहन करू शकत नाही. तेव्हा लगेच परशू बोलतो, अरे काय झालंय गौतम तुला? अरे आपल्या वहिनीच आहेत त्या, त्यांच्या विरोधात तू असं कसं काय बोलू शकतो? त्यावेळेला लगेच गौतम बोलतो, परशू आता तुम्ही ज्याला वहिनी 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 करताय ना, तीच बाई जेव्हा तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल आणि तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर काढेल, तेव्हा सुद्धा म्हणा गौतम ही आमची वहिनीच आहे. तेव्हा मात्र परशू शांत होतो. त्यावेळेला सखी बोलते, काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी प्रत्येक गोष्टीचा पुरावा नसतो, पण मी तुला एवढंच सांगेन सखी, ही बाई म्हणजे सरकार आहे, सरकार. माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र सखी सुद्धा गोंधळात पडते. त्यावेळेला सरकार स्वतःशीच म्हणत असतो, खरं सांगायचं तर गौतम आता मला तेजस्विनीचं रूप धारण करावं लागलंय, म्हणून जर काही सरकार आहे हे तुला कळलंय आणि तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोयस तीच पद्धत नाही ना तुला अवलंबली असती तर नावाची सरकार नसती. अरे तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढले असते मी, धिंडवडे. पण मला मात्र आता शांत राहावं लागतंय, फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. या सखीचं तर मी मन जिंकलंच आहे. एकदा जर का ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली ना, की मग तुम्हा सगळ्यांना मी धक्के मारून घरातून बाहेर काढणार. तेवढ्यात मात्र सखी तेजस्विनीला बोलते, आई आई तू उठ आणि आतमध्ये चल बघू. तेव्हा मात्र गौतम बोलतो, नाही सखी हा मूर्खपणा करू नकोस. सखी तू या बाईला या घरात पुन्हा एकदा स्थान देऊ नको. सखी तू तुझ्या पायावर स्वतःच्याच हाताने धोंडा पाडून घेतेस. तेव्हा सखी गौतमला हात दाखवते आणि म्हणते, काका बस. काका काय चाललंय तुझं? काका आईवरती आरोप करणं बंद कर, आणि आता जर का आईवरती एक जरी आरोप केलास तर मी विसरून जाईन की तू माझा आवडता काका आहेस म्हणून. तेव्हा मात्र गौतम बोलतो, सखी एक दिवस तुला चांगलाच पश्चाताप होईल या बाईला या घरात घेण्याचा. अगं ज्याच्यावरती मनापासून प्रेम करतेस
तो प्रत्येक वेळेला तुला सांगत आलाय की ही सरकार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सखी, कान्हा जरी खोटं बोलला असला तरी कान्हाने कधीच कोणत्याच गोष्टीचा फायदा घेतला नाही. सखी, त्याने तुझ्याशी लग्न केलं, पण कधी त्याने तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला का? त्यांनी ते अंतर कायम लांबच ठेवलं, तुला कळतंय का? तेव्हा मात्र सखी विचारात पडलेली असते. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, मग काय झालं? मग मोठं काम केलं नाही त्यांनी. आणि गौतम भाऊजी, तुम्ही असं का बोलताय? त्या कान्हाला माझ्या सखीमध्ये इंटरेस्टच नव्हता. त्याला फक्त इंटरेस्ट होता तो कामतांच्या प्रॉपर्टीमध्ये. तेव्हा मात्र गौतम बोलतो, हो, कामतांच्या प्रॉपर्टीमध्ये त्याला इंटरेस्ट होता. सखी सखी अगं, तूच विचार कर, तुझ्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली आहे. याचा अर्थ उद्या जाऊन ती कान्हाची सुद्धा प्रॉपर्टी आहेच ना. जी प्रॉपर्टी आपल्याला आपोआप मिळणार आहे त्या प्रॉपर्टीसाठी कान्हा एवढं सगळं करेल? नाही सखी, नाही. त्याच्या आयुष्यात सुद्धा या सरकारमुळे कोणतं नाही कोणतं तरी वादळ आलं असणार आणि म्हणूनच त्याने हा घाट घातला असणार. सखी, तो तुझ्याशी आत्ता बोलू शकत नाही, पण वेळ आल्यानंतर तो तुला सर्वच सांगेल. तेव्हा मात्र सखी बोलते, काका काय चाललंय तुझं? येऊन जाऊन तू फक्त आणि फक्त कान्हाची बाजू घेतोयस. तेव्हा मात्र परशू बोलतो, अरे तुला समजतंय का? त्याने आपल्या मुलीला फसवलंय, आपल्या मुलीचा विश्वासघात केलाय आणि तू मात्र तिचीच बाजू घेतोयस. तेव्हा लगेच गौतम बोलतो, कारण मला माणसं ओळखता येतात आणि माझी माणसं ओळखण्याची पद्धत कुणालाही जमणार नाही. सखी, तुला माहिती आहे. सखी, मी तुला आत्ता ठामपणे सांगतोय की ही बाई जी घरात आहे ना, ती सरकार आहे, सरकार. हिला त्वरित घराबाहेर काढ, नाहीतर दिवस पलटतील आणि उंबरट्यावर मात्र वादळ निर्माण होईल आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं याचा विचार आपण नाही करू शकत सखी. तेव्हा मात्र सखी बोलते, काका बस, मला नाही वाटत की माझी आई काही चुकीचं करते म्हणून. आणि खरं सांगू का काका, हीच माझी आई आहे याची मला खात्री पटली आहे. काका प्लीज प्लीज विश्वास ठेव ना. तेव्हा मात्र मोठ्याने गौतम बोलतो, सखी बाळा, मला कळतंय इतके वर्ष तू तुझ्या आईशिवाय राहिलीस म्हणूनच तुला आईची जाणीव खूपच भासतेय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलंस त्याचा सुद्धा विचार कर. तो तुला कधीच फसवू शकत नाही सखी. तेव्हा मात्र सखी गप्प बसलेली असते. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, सखी सखी मला माफ कर, माझंच चुकलं. तुझं कान्हावरती प्रेम आहे हे मला माहिती असून सुद्धा मी सर्व सत्य समोर आणायला नको होतं. तेव्हा मात्र गौतम हसायला लागतो आणि म्हणतो, म्हणूनच तर मला तुमच्यावरती डाऊट आलाय की तुम्हीच सरकार आहात, वहिनी नाही आहेत आमच्या. कारण स्वतःची आई कधीच आपल्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही आणि तेही तिच्या डोळ्यांना दिसत असताना की त्यांचा संसार किती सुखाचा चाललाय. कान्हा किती सखीची काळजी घेतो, कायम पाठीशी उभं राहतो. पण पहिल्यांदा या घरात आल्या या घरातून जर का कुणाला बाहेर काढलं असेल तर सखी या बाईने तुझ्या कान्हाला घराबाहेर काढलं. कारण पहिलं जर का तिच्या मिशनवरती कोणी असेल ना तर तो कान्हाच होता. कारण काहीही झालं तरी कान्हा जर का तुझ्यापासून लांब गेला सखी तर तू एकटी पडशील, तू कोलमडशील आणि मग ह्या बाईला जे पाहिजे ते या बाईला मिळवता येईल असं तिचं विचार होता. तेव्हा लगेच सरकार बोलते, गौतम भाऊजी बस, येता जाता माझ्यावरती खूप आरोप केले, मी सहन सुद्धा केले, पण आता नाही या गौतम भाऊजी. आता मात्र खरंच बस गौतम भाऊजी, खरंच बस. कारण तुमच्या या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागलाय. गौतम भाऊजी, मला कळतच नाहीये की तुम्हाला मी कसं समजावून सांगू. तेव्हा लगेच गौतम बोलतो, मला समजावून सांगायची गरजच नाही. समजावून सांगायचं असेल तर तुझी जी माणसं तुझं ऐकतात ना त्यांना समजावून सांग. कारण मला तर तुझा खरा चेहरा कळलाय आणि तुझा खरा चेहरा या सर्व माणसांच्या समोर येणारच आहे. आता मात्र बस, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र सखी खूपच अस्वस्थ झालेली असते. सखी स्वतःशीच बोलते, गौतम काका एवढ्या ठामपणे बोलतो याचा अर्थ माझी नजर पारखायला कुठेतरी चुकतीये.
तेवढ्यात मात्र सरकारचं लक्ष सखीवरती जातं आणि ती स्वतःशीच बोलते, नाही, काही झालं तरी हा हुकमाचा एक्का आपल्या ताब्यातून जाता कामा नये. ह्या हुकमाच्या एक्क्याला जर का संशय आला तर मात्र सगळंच संपलं, सगळं काही धुळीस मिळालं आणि आता मात्र मी शांत नाही राहू शकत. आणि तेवढ्यात मात्र तेजस्विनी लगेच सखीजवळ जाते आणि सखीला बोलते, सखी सखी बाळा, तुला सुद्धा जर का संशय येत असेल तर मी स्वतः तुझ्या सोबत येते आणि कान्हाची माफी मागते. पण बाळा, तुझ्या मनात कोणतीही माझ्याबद्दल अडी निर्माण होता कामा नये. तेवढ्यात मात्र मोठ्यानी सखी बोलते, आई असं काहीच नाहीये, तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी वेळ अजून सुद्धा हातातून निघून गेली नाही, अजून सुद्धा विचार कर सखी, नाहीतर एक दिवस ही बाई आपलं घर उद्ध्वस्त करेल. तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, बस झालं भाऊजी, बस झालं. अहो, येता जाता माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असता आणि मी मात्र स्वतःला कमजोर समजत असते. भाऊजी, तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दल राग दिसतो आणि तो राग मला नाही सहन होत भाऊजी, नाही सहन होत. त्यापेक्षा मी या घरातून निघून गेलेलीच बरी. तेव्हा मात्र गौतम बोलतो, जा ना, आमच्या घरातून तू निघूनच जा, कारण तुझ्यासारखी पिढा मला या घरातच नकोय. तेव्हा मात्र सखी मोठ्याने बोलते, काका बस, काय चाललंय तुझं? काका रे, तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस, आईला उगाचच टार्गेट करतोयस. तेव्हा मात्र परशू बोलतो, वहिनी तुम्ही शांत व्हा. गौतम आता जे काही वागतोय ते त्याला कळत नाहीये, पण लवकरच त्याला सगळ्या गोष्टी समजतील. प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सरकार तिथून निघून जाते. त्यावेळेला मात्र सखी बोलते, काका रे, काय चाललंय तुझं? तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी प्लीज शांत हो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सखी आता तरी गौतमवरती विश्वास ठेवेल का आणि या सरकारला कायमचं घराबाहेर काढेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.